नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, राजकारणात अनेक गमती जमती घडत असतात. विशेषतः एखाद्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेव्हा निवडणूक असते तेव्हा जे राजकारणी असतात ना, ते एक एक वक्तव्य करत असतात आणि अनेकदा ते हास्यास्पद असतात आणि लोकांचं मनोरंजनही त्यात होत असतं. असंच एक वक्तव्य हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांनी दिलेलं आहे. हे भूपेंद्र हुड्डा आता जी निवडणूक होते आहे तुमच्या हरियाणामध्ये, तिथे चीफ मिनिस्टर पदाचे दावेदार आहेत आणि कुमारी शैलजा म्हणून आहेत, त्या पण काँग्रेसच्या आहेत. त्या मला वाटते खासदार आहेत आता, आणि त्या जोरदारपणे प्रयत्न करत आहेत की भूपेंद्र हुड्डांना खाली खेचून आपलं नाव पुढे यावं म्हणून मुख्यमंत्रीपदाकरता. असो, तो एक वेगळा वाद आहे. तर भूपेंद्र हुड्डांनी असं म्हटलेलं आहे की आम आदमी पार्टी ही भाजपची बी टीम आहे. हे म्हणण्याचं कारण असं की आज आम आदमी पार्टीने आपले अजून एक 20-22 उमेदवार आहेत ते जाहीर केले. त्याच्या अगोदर पण त्यांनी काही उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही दिवसापासून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये युती होणार हरियाणामध्ये, अशा बातम्या सगळीकडनं येत होत्या आणि राहुल गांधी त्याच्याकरता फॉर होते. पण अचानक काय झालं माहीत नाही. शेवटच्या क्षणी आम आदमी पार्टीने असा निर्णय घेतला की आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची. आता ते किती जागा लढवणार आहे ते अजून स्पष्ट व्हायचं आहे. पण ज्या रीतीने ते आपले उमेदवार जाहीर करतायत ते पाहता असं दिसतं आहे की छुटपुट कुठल्या छोट्या मोठ्या पक्षाशी त्यांची तिकडे युती झाली, नाहीतर ते जवळजवळ सगळ्या जागेवरती आपले उमेदवार उतरवतील. आता ह्यांची जी मतं आहेत आम आदमी पार्टीची, ती हरियाणामध्ये 3 ते 5% आहेत असं म्हटलं जातं. पण ती 3 ते 5% मतं जर काँग्रेसबरोबर आली असती तर काँग्रेसचा निश्चित फायदा झाला असता. पण काँग्रेसच्या आणि त्यांचं नाही जुळलं. काही कारणं असतील, सीट शेअरिंग असेल, काही असेल. पण जी आम आदमी पार्टी हरियाणामध्ये कालपर्यंत ज्याच्या प्रेमामध्ये हे हुड्डा आणि कंपनी होती, म्हणजे हुड्डांचा त्याला विरोध होता, पण राहुल गांधी वगैरे जी मंडळी आहेत ती जी पार्टी आहे ती आज हुड्डा म्हणत आहेत की आम आदमी पार्टी ही म्हणे आता भाजपची बी टीम आहे. का तर त्यांनी आता स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे आणि ते उमेदवार जे आहेत ते निश्चितपणे मतं कोणाची खाणार आहेत, तर ती काँग्रेस पक्षाची खाणार आहे आणि काँग्रेस पक्षाचं नुकसान होणार आहे. थोडंफार होईल, किती होईल ते पाहावं लागेल, पण निश्चित नुकसान होणार आहे. आता मी ह्या व्हिडिओचा जो विषय म्हटलेला आहे मित्रांनो, की जी उबाटा आहे ती येणाऱ्या काळामध्ये भाजपची बी टीम होईल का, जसं हुड्डा म्हणतात तसं. याचं कारण असं आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये काहीच अजून ठरत नाही आहे. महायुतीचं ठरत आलं आहे असं म्हणतात, पण महाविकास आघाडीमध्ये अजूनही जी म्हणतात ना अंतर्गत मारामारी चालू आहे. आणि ती कोणामध्ये चालू आहे, तर काँग्रेस आणि उबाठामध्ये. अशावेळी शेवटच्या क्षणी सगळ्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार देऊन उबाठा संपूर्ण राजकारण एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकते का, तर शक्यता आहे मित्रांनो, तशी शक्यता आहे. कारण जर उद्धव ठाकरे यांना वाटलं की काँग्रेस आणि NCP शरद पवार गट याच्यामध्ये आपली कुठेतरी कुचंबणा होते आहे, तर जो प्रयोग आम आदमी पार्टीने हरियाणामध्ये केला तोच प्रयोग महाराष्ट्रामध्ये उबाटा करू शकते असं आपण गृहीत धरू शकतो. आणि त्या अर्थाने जर तसं झालं तर काँग्रेसची जी महाराष्ट्रातली नेते मंडळी आहेत ते निश्चित हेच म्हणणार आहे जे भूपेंद्र हुड्डांनी म्हटलं
की उबाटा ही भाजपची बी टीम आहे. असं होऊ शकतो मित्रांनो. बघूया, निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असं म्हणतायत. आपण बोलूच याच्यावरती. आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.